राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या छायाचित्राच्या वापरासंदर्भात अधिकृत परवानगी घेतली आहे। शरद पवार यांनी स्वतः स्वाक्षरी करून मान्यतापत्रही दिल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या घडामोडीनंतर पक्षाच्या भूमिकेबाबत सुरू झालेल्या चर्चांवर आमदार अनिल पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। त्यांनी सांगितले की संजय पवार हे त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये किंवा स्वतःच्या बॅनर फलकांवर शरद पवार यांचे छायाचित्र वापरू शकतात, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिकृत पक्षीय बॅनरवर शरद पवार यांचा फोटो वापरण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही आणि भविष्यातही असा निर्णय होणार नाही, असे अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं। तसेच पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमातील बॅनरवर केवळ अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचीच छायाचित्र असतील, ही पक्षाची ठाम भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। आपल्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जे आहेत संजय पवार सर, त्यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी शरद पवार साहेबांचा बॅनरवरचा फोटो वापरण्यात आहे। नाही, पवार साहेब आमच्यासाठी सगळ्यांसाठी आदरणीयच आहे। म्हणजे पवार साहेबांची भेट घेतली किंवा भेट होत असेल किंवा भेटलं काही चुकीचं आहे असं माझं काही मत नाही आहे, किंवा राज्यामध्ये काही त्यांना कोणाला आक्षेप घेण्याचं काही कारण पण नाही आहे। पण समजा जर का पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवरती फोटो लावायचा असेल तर तसा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेला नाही आणि तो होणार पण नाही। तो त्यांच्या वैयक्तिक स्तरावरती ते निर्णय घेत असतील, ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये लावू शकतात, पण पक्षीय कार्यक्रम जिथं असेल तिथे फक्त सुनेत्रा वहिनींचाच फोटो असेल किंवा राष्ट्रवादीच्या अजितदादांचाच फोटो असेल, ही पक्षाची ठाम भूमिका आहे।